तर कसा काय पब्लिक मस्त ना मजेत ना तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनीमध्ये. आजचा ब्लॉग एक नंबर होणार आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, आपण बसलो गाडीमध्ये, आपल्याला जायचं होतं उज्जैनला. आपण सर्वजण गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये एक नंबर मजेत होती मित्रांनो. हलगी वगैरे चालू होती, मस्त थोडाफार नाचून वगैरे घेतला आपण. त्याच्यात मग जेवायला भूक लागली, आपण कस तरी जेवलो मित्रांनो. त्याच्यात रोहित भाऊ कस तरी बसले होते जेवायला. मग आपले जेवण वगैरे झालं, सगळेजण नाचायला लागले, मस्त मौसम मध्ये नाचायला लागले एक नंबर. आपण म्हणलो चला नाचून घ्या. चंद्रा वगैरे गाणं चालू होतं. मग आपल्याला त्यांनी अचानक अर्ध्या रस्त्यात उतरून दिलं 2:30 वाजता. ते बोलले थोडंसं उतरा, ते वजन काटा करत होते ना तिथं. आपण टोल नाका आलं होतं, तिथं त्यांनी उतरून दिलं होतं आपल्याला 4-5 जणांना. आपण निघालो तेवढ्या याच्यात हायवेवर. पुढे पुढे गेलो मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. मग आपण पोहोचलो महेश्वर इथं. तिथं अहिल्याबाई होळकर यांचा सर्वात जुना वाडा होता. आपण बघायला गेलो वरती, म्हणलं काय आहे काय नाही याच्यात बघू. मग सगळेजण आपण वरती निघालो जायला. सर्वजण होते मित्रांनो. आपण वरती गेलो, मग आपल्याला हनुमान दादाचं मंदिर दिसलं एकदम सर्वात जुनं. मग गेलो, आपल्याला महादेवांचं मंदिर दिसलं. तिथलं वातावरण तुम्हाला काय सांगू मित्रांनो, परिसर इतका भयान होता ना तो. तिथं सगळ्या पिक्चरच्या शूटिंग वगैरे झालेल्या होत्या. मग आपण गेलो, पहिले आपण गाडीकडे गेलो, परत बॅग वगैरे आणली. आपल्याला फोन आला होता आंघोळी करायला या म्हणून. आपण घाटावरच आंघोळ गेली तिथल्या नर्मदा नदी तिथं. मग आपण सर्वजणांनी घाटावर आंघोळ केली हा मित्रांनो. त्याच्यात मित्रांनी कॅमेरा वगैरे आणला होता मस्त पैकी. आपण गेलो, थोडा नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे घेतला मित्रांनो, मस्त गरम गरम. सगळेजण आपण बसलेलो होतो, पोहे वगैरे खाल्ले. आपण पोहोचलो हॉटेलवर. आपल्या हॉटेलवर जायची व्यवस्था केली होती, हॉल वगैरे आपल्याला दिला मित्रांनो. एक नंबर मजा आली मित्रांनो आजचा दिवस. चला मी मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय साईनाथ.